हाय, मी नीलम. सौ रंजना भोईटे, बडोदा यांची दोडके ही कथा ऐकूया. भानू परत येणार नाही या विचाराने त्याच्या आईबाबांची आसवे ओसंडून जात होती. प्रत्येकाच्या मनात एक जग असते, ते उद्ध्वस्त होऊ नये अशी त्याची धडपड असते. आपली मुलं दुरावतील असं कधी कोणाला वाटत नाही. मनुष्य आपल्या चुका, अपूर्णता स्वीकारायला तयार नसतो. दुःखी झाला की नशिबाला दोष देतो. ध्येय सिद्धीसाठी मनुष्याचे प्रयत्न चालू असतात. हेच सर्व ह्या आईबाबांनी केलं. मुलगा मुलगी हा भेदभाव ठेवून मुलाला खूप शिकवायचं हे ध्येय त्यांनी ठेवलं होतं. तसं ते कुटुंब रूढीवादी होतच. माझं मन भूतकाळात गेलं. भानू आमच्या घरापासून थोड्या अंतरावरच राहत होती. 2 बहिणींच्या मागे नवसानं झालेला हा मुलगा आईबाबांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्याचं शालेय जीवन सुरू झालं. आपल्या मुलानं बुद्धिनिष्ठ व्हावं, आईबाबांचं स्वप्न. मुलींच्या शिक्षणाकडे तसं त्यांचं फारसं लक्ष नव्हतंच. मुलाच्या शिक्षणाचा अट्टहास. एकमेव सगळ्याचे लक्ष एवढं सगळं करूनही त्याचा अभ्यास, राहणं ठीकच होतं. कधीतरी परीक्षा देत होता. तो 5वीतच फेल झाला. सर्व घरात नाराजगी आणि सर्वांनी ठरवलं भानूला अभ्यासाला आमच्याकडे पाठवायचा. आमच्या मुलांच्या बरोबर अभ्यास करेल. दुसऱ्या दिवशी त्याचे आई बाबा आले. अगदी हळू नाराजगीच्या स्वरात म्हणाले, तुमच्या मुलांबरोबर ह्याला शिकवाल? अनपेक्षित प्रश्नानं मी गोंधळून गेले. काही सुचत नसल्यानं मी त्यांना म्हणाले, कधी फी घेऊन मी कोणाला शिकवत नाही. तरी पण माझ्या होकाराची त्यांना अपेक्षा होती. कधी कोणाच्या दुःखात त्याचा अनादर करू नये असं मला वाटलं. मी थोडं खोचक त्यांना विचारलं, मुलींना का शिकवत नाही? ताई, थोडंफार शिक्षण झालं की लग्न करायचं. म्हणजे त्या त्यांच्या मार्गी. त्या मुली तशा अभ्यासात हुशारच होत्या. ऐकून मी निशब्द झाले. दुसऱ्या दिवसापासून भानू आमच्याकडे येऊ लागला. प्रोत्साहन, प्रेरणा, प्रयत्न. त्यामुळे भानू मुलांच्या बरोबर अभ्यासात, खेळात रमून गेला. 2 तास झाले की बहिणी घ्यायला येत होत्या. कोणी हात पकडत होतं, कोणी त्याची बॅग. त्याचं बालपण परावलंबी होतं. एक दिवस एक कापडी पिशवी घेऊन तो त्याची बहीण बाहेर उभे होते. त्यांना आत बोलावत थोड्या संकोचानं, लाजत म्हणाला, आईनं आमच्या घरच्या वेलाचे दोडके तुम्हाला पाठवलेत. काहीतरी आम्हाला दिल्याचं एक वेगळं समाधान, आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. तो आता चांगला अभ्यास करत होता. त्याचा रिझल्ट पण चांगला येऊ लागला. त्याची प्रगती पाहून त्याच्यासाठी सगळे स्वप्न रंगवू लागले. 3-1 वर्ष आला असेल. हळूहळू कमी येऊ लागला. 10वी-12वी झाली. पुढचे शिक्षण पण सुरू झाले. मुलं पण शिक्षणामुळे बाहेर गेली. भानू पण दुसरीकडे गेला. त्याच्या बहिणींची पण लग्न झाली. त्याचे आई बाबा त्याच्या गावी राहण्यास गेले. आम्ही त्यांना विसरत चाललो होतो. थोडे वर्ष आम्ही पण मुलांच्याकडे गेलो होतो. जेव्हा परत आलो तेव्हा शेजारच्या भाभी सांगू लागल्या, खूपच आनंदी होत्या. अहो, तुमच्याकडे दोडके होऊन येत होता ना तो मानू, डॉक्टर झाला. आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे, आपुलकीचे हास्य होते. भाभी म्हणाल्या, तुम्हाला भेटायला आला आणि गेला. आठवणीनं भेटायला आल्याचा आम्हाला आनंद झाला होता. नंतर त्याच्याशी काहीही संपर्क झाला नाही. आम्ही पण परत कधीतरी येईल असं समजलो. तेव्हा मोबाईल फोन थोडे कमीच प्रमाणात होते. आणि एक दिवस त्याचे आई बाबा आले. हिम्मत हारलेले, नाराज, कमजोर वाटत होते. थोड्या गोष्टी झाल्यावर भानू येणार नाही असं वाटतंय, अगदी असं दुःखी स्वरात बोलले. प्रगल्भ बुद्धीच्या जोरावर तो परदेशात स्थायी झाला. सर्वांच्या पासून दूर गेला. तिकडे त्याने लग्नही केले. मनुष्याचे जीवन
कधीच त्याने ठरवलेल्या गणिताच्या आधाराने चालत नाही. प्रगतीपथावर चालण्याची त्याची वाटचाल, त्यात तो घरचं वात्सल्य विसरला का? का त्या वातावरणाचा त्याला त्रास वाटत होता? एवढा तो निष्ठुर झाला का? अनेक विचाराने मनात गोंधळ निर्माण झाला. सफलतेच्या शिखरावर पोहोचलेल्या ह्या मुलाचं अवमूल्यन कसं करायचं? सगळ्या शंकांचं समाधानही नसतं, उत्तरही नसतं. मला मात्र त्याची ती कापडी पिशवी, त्यातले ते दोडके, त्याच्यावर त्या 10 रेषा, म्हणून आम्ही त्याला रावणची भाजी म्हणायचो, ते दोडके माझ्यासाठी अविस्मरणीय झाले. भानू आता डॉक्टर भानू प्रताप झाला. थँक्यू.